आज आपण एकच ध्येय घेऊन इथं एकत्र आलेलो आहे। ते आपल्या पूर्वजांनी आपल्या संघर्षाने आपल्या रक्ताने मिळवलेल्या आरक्षण वाचवण्यासाठी। बरोबर आहे की नाही? बरोबर आहे। आज महाराष्ट्र सरकार हैदराबाद पॅटर्नच्या नावाखाली धनगर बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात घुसवण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये कुणबी म्हणून घुसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि दाखले सुद्धा त्यांनी देणं चालू केलेलं आहे। आमच्या भाऊंनी थोडा वेळापूर्वी सांगितलं की 2 दिवसापूर्वी जी फडणवीस साहेबांसोबत मीटिंग झाली होती आणि हैदराबाद पॅटर्न काय आहे? अरे देश कशाला चालतोय? देश हा संविधानाला चालतो की नाही? मग 341 342 कलमाचा हनन सरकार करते का नाही? आज कोण करते? देशामध्ये तेढ आणि जातीमध्ये लढवण्याचं काम कोण करत आहे? आज हे आदिवासी समाजाची ओबीसी समाजाची लढाई आहे का नाही मित्रांनो? पण यामध्ये लढवण्याचं काम कोण करत आहे? आज मराठा समाजाला आरक्षण तुम्ही द्या, पण त्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, त्या पार्लमेंटला आहे। तुम्ही तिथं कोणते अमेंडमेंट आणता, तुम्ही यांना बदल घडवा, त्यांना एक्स्ट्रा द्या, पण आमच्या ताकदला घास तुम्ही आमचा चिना नको। हे चिरू शकतील काय? काय करावं लागेल त्याच्यासाठी? या सरकारला खाली डोकं वरती पाय करण्याची गरज पडली तरी सगळे बंधू करू, त्यासाठी रस्त्यावर लढण्याची गरज पडली तरी पण आपण इथं करू। आज मी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांनी या गर्मीला न वावता फक्त एका आवाजाने सगळे जण इथं आलात। आज पुराण साहेब आणि अग्रवाल साहेब आमदार साहेब इथं आले, मी त्यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो। आमच्या सगळ्यांचा आपल्या सगळ्यांना समर्थन आहे। या सरकारच्या विरोधामध्ये लढणं हे फारच मोठी बाब आहे। विचार करा, सरकारच्या विरोधामध्ये लढण्याचा बिगुल आज अग्रवाल भाऊंनी दाखवला। मी त्यांचा सन्मान करतो आणि येणाऱ्या काळामध्ये समजा आम्हाला राजीनामा देण्याचा गरज पडली, गरज भासली तरी आम्ही देऊ। बरोबर आहे का नाही? बरोबर। मी आपल्या सगळ्यांना वचन देतो, आपला सगळ्यांचा आवाज जनप्रतिनिधी म्हणून मी दिल्लीमध्ये मांडेल। त्या गोष्टीसाठी काही करावं लागलं तरी चालेल। आमच्या ओबीसी समाजाचा आज मोर्चा 10 तारखेला आहे। बंधू आणि भगिनींनो, देशाला तुकडे पाडण्याचं काम करत आहे। मेन एम काय आहे? आज पॉप्युलेशन वाढत आहे, रोड नाले रस्ते खराब आहेत, वीज इथं लोकांना मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाही, सरकारी शाळा बंद पडत आहेत। या गोष्टीकडे लक्ष देण्याचं सोडून फक्त जातीमध्ये भेदभाव करण्याचं काम हे सरकार करत आहे। का बरं यांच्या विरोधात आपण बोलू नाही? का बरं आपण यांच्या विरोधामध्ये लढू नाही? सांगा मित्रांनो, आपण लढणार की नाही? लढणार। भारत माता की जय। आपला सगळ्यांचा जोश पाहून मला वाटते का निश्चितच आपण आपल्या मागण्या इथं मंजूर करू आणि या काळा जिहाराच्या विरोधामध्ये आपण सगळे उभं राहू। एवढं बोलून आपले 2 शब्द संपवतो। हे हक्क आहे आरक्षणाचा, हे तोडणार का? सोडूया का? हक्क आपला मिळवून करू। जय हिंद, जय भारत, जय सेवा।